तर ही सगळी मेहनत होती आजची. अशी आतमध्ये हळूहळू हळू जातात. पिल्लं आहेत बरं का आणखीन. बघा हा प्लॅस्टिकचा कॅरेट आहे मोठा. हे बघा बांधावा कसं. नाश्ता. थँक्यू मम्मा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि शुभ सकाळ. जवळजवळ आत्ताचे 8:30 वाजलेले आहेत आणि आपण आता नगरला आलेलो आहोत, म्हणजे माहेरी आलेलो आहे माझ्या. तर नगरला आल्यानंतर काही ना काही कामं असतातच. तर आज 2 कामं करायची आहेत आपल्याला. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो, म्हणजे ताईच्या घरी ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला होता झाडांना खत टाकतानाचा, तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नगरला गांडूळ आणलेले आहेत राहुरी कृषी विद्यापीठातून आणि त्यांच्यापासूनच आपण घरच्या घरीच गांडूळ खत तयार करतो, छोट्याशा टेरेस गार्डनिंगला म्हणू शकतो आपण. तर त्याच्यासाठी तर ते गांडूळ खत एक चाळून घ्यायचं आहे. आणि माझ्या मागं जो सोलर पॅनल दिसतो आहे, तर आता काय होतं आहे, उन्हाळा चालू झाला आहे ना, तर आउटलेटमधून दररोज बरंचसं पाणी वाया जातं, जवळजवळ अर्धा 1 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर. तर खूप पाणी तापतं उन्हामुळं. तर त्याच्यामुळं ह्या सोलर पॅनलच्या ज्या नळ्या आहेत, तर त्या बेडशीटने झाकून घ्यायच्यात. तर पहिले हे काम कंप्लीट करूयात आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो दुसऱ्या कामामध्ये की आपले गांडूळ कसे आहेत आणि कसं मी ते कॅरेट तयार केलेलं आहे आणि किती खत भेटतं आहे आपल्याला. आणि परत खत काढून झालं की आपल्याला परत त्याच्यामध्ये पुन्हा शेण टाकायचं. म्हणजे शेण मागच्या वेळेसच आणून ठेवलेलं आहे, ते बऱ्यापैकी कुजलेलं आहे, थोडंसं ते भिजवायचं आहे आणि पुन्हा त्याच कॅरेटमध्ये टाकून द्यायचं आहे. तर चला मग हे काम पहिलं करून घेऊ. तर आता त्याच्यासाठी आहे ना, हे थोडेसे खडे, हा तंगूस आणि हे बेडशीट आणलेलं आहे. तर हे जवळजवळ आपल्याला ह्या इथपर्यंत टाकून घ्यायचं आहे. म्हणजे कसं पाणी जास्त तापणारं नाही, गरम पाणी आंघोळीलाही भेटेल आणि वाया पण जाणार नाही. बापरे, इतका म्हणजे उन्हाळा झाला आहे ना, सांगू नाही शकत. म्हणजे गरमी कोणाला हवी असती, पण चांगलं बऱ्यापैकीच गरम होतं आहे. सकाळीचे आत्ता जवळजवळ 8:45 झालेत, तरी पण एवढं गरम होतं आहे ना की सांगू नाही शकत. तर ह्याला आपण डबल पदरीच बांधून घेऊ, म्हणजे कसं चांगलं राहील आणि जास्त पाणी पण तापणार नाही. ह्याला बांधावं कसं, बांधावं असं की राहील उघडं थोडंसं. कात्री राहिली मित्रांनो. तर हे ना, उन्हाळे कामं म्हणलं ना लई वैताग राहतो, पण आता काय आहे, घरी आलं की करावंच लागतंय. छोटासा असा गोटा. तर आता आपण आहे ना, तर एवढी जागा ओपन ठेवलेली आहे, मिनिमम आंघोळीपुरतं तरी पाणी तापल. आउटलेटमधून काही पाणी बाहेर येणार नाही आता. आणि आता 3च माणसं असल्यामुळे ना एवढ्या मोठ्या सोलरची गरज नाही. आता जवळजवळ 500 लिटरचं सोलर आहे, तर भरपूर होऊन जातं हे. तसं काही गॅसवर पण पाणी तापवलं तरी भागून जातं आहे, कारण की आपल्याला आंघोळीला पाणी तरी किती लागतं. तर एवढी काही मोठी सोलरची गरज नव्हती, पण आता आहे तर वापरायचं आहे. तर चला मग आता मम्मी स्वयंपाक करते आहे. माहेरी आल्यानंतर मी चहा चपाती हा आयटम, मम्मीच्या हातची चहा चपाती हा काय विसरत नाही. तर खाली जायचं, चहा ठेवायचं, मम्मीच्या चपात्या होत आहेत आणि ते झालं की आपल्याला आपले जे गांडूळ भाऊ सगळे बसलेले आहेत कॅरेटमध्ये, तर ते सगळं चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा शेण भरून घ्यायचं. चहा ठेवून घेतला आहे आणि मम्मी चपात्या करते आहे. किती चपात्या झाल्या मम्मी? 9-10 चपात्या झालेल्या आहेत. तर चला मग आता आपली चपाती मस्त गरम झालेली आहे, कडक झाली. त्याच्यावर गावरान तूप टाकून घेऊ. हा माझा फेवरेट नाश्ता. थँक्यू मम्मा. तर चला मग नाश्ता करून घेऊ आणि जाऊ आपल्या पुढच्या कामासाठी. तर आता नाश्ता झालेला आहे, खाली आलो आहे आणि हे बघा, हे आपलं आहे सेटअप. ह्याच्यामध्ये ना शेण आणलं होतं मागच्या वेळेचं, तर ते तसंच बाकी आहे, कारण की हा कॅरेट जो होता तर तो फुल झाला होता. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना कसं केलेलं आहे, हे बघा हा प्लॅस्टिकचा कॅरेट आहे मोठा, जवळजवळ 35-30 किलोचा असेल. आणि त्याच्यामध्ये बाजूला गोण्या लावून आहे ना, त्याच्यामध्ये शेण भिजवलेलं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गांडूळ सोडलेले आहेत. तर त्याच्यासोबत आहे ना, मी शेजारी हा चिक्कूचं झाड आहे ना, तर त्याचे वाळलेले पानं पण टाकले होते. तर आता मस्तपैकी असं तयार झालेलं आहे खत.
बघू शकता गांडुळांनी एकदम मस्त खाऊन तयार केलेलं आहे. तर आता आपल्याला हेच चाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे जे काही शेण आहे तर ते पुन्हा एकदा त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर चला मग सुरुवात करू. त्याच्यासाठी आता हे मोठं गमेलं घेतलं आणि जे काही वेस्टेज निघेल चाळून तर ते आपण परत याच्यात टाकणार आहे. आणि हा चाळा आता हे हँडग्लोव्ज घालून घेऊ, जेणेकरून काय होतं आपले जे नखं असतात ना, नखं आणि बोटं, तर त्यांच्यामधील जे अंतर राहतं तर त्याच्यामध्ये बरेच मातीचे खले अडकून बसतात. नंतर आहे ना हात धुवायला बराचसा प्रॉब्लेम होतो. करू मग आता सुरुवात. आणि ज्यावेळेस तुम्ही गांडूळ खत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून करता की आहे ना, जे वाळलेली पानं राहतात ना त्याचं पण एक मस्त खत तयार होतं. आणि आपण याला पाणी मारतोच ना तर ते पानही हळूहळू कुजत राहतात आणि शेणही भिजत राहतं. गांडुळांना शेण खायलाही मदत होते, पानंही कुजतात, म्हणजे मिक्स असं एकदम चांगलं खत भेटतं. आणि जर दुसरे काही झाडांचे पानं भेटले, समजा वडाच्या खालचे, नंतर पिंपळाचे, तर ते पण टाकायला विसरू नका. मी फक्त इथं टिक्कोचेच टाकले होते. हे बघा चाळून असं मस्त झालेलं आहे, एकदम माती बारीक अशी. आणि हे वेस्टेज. तर आता हे ज्यावेळेस आपण पुढच्या वेळेस चाळू ना तर हे म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेलं असेल. गांडूळ खूप सुंदर स्मेल येतो, हे सांगूच नाही शकत मी. मातीचा स्मेल शेवटी कोणाला नाही आवडणार. हे गांडूळ खाली पडलं होतं, बिचारा मेला असतं, बरं झालं लक्ष गेलं. गार्डनिंग करणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे, पण हौस असली पाहिजे आयुष्यात माणसाला काही ना काही. हे ना जवळजवळ 2021मध्ये पण केलं होतं हे. तर मध्यंतरी पुण्याला की कुठेतरी गेलो 2024मध्ये, आणि भरपूर ऊन असल्यामुळे ना मग गांडूळं मरून गेले, घरी कुणीच नव्हतं. हे बघा आता हळूहळू गांडूळं दिसायला लागले. आणि हे जे मोठे असे ढेपर राहतात ना त्याच्यामध्ये हे बघा घुसून बसले असं. हळूहळू हे भिजत जसं जाईल ना, हे बघा तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, असे आतमध्ये हळूहळू जातात आणि सगळं जे काही शेण आहे त्याचं खायचं काम करतात आणि त्याच्यापासून खत तयार करायचं काम करतात. हे बघा पुन्हा एकदा आतमध्ये एक दिसला, इथं एक आहे, हा खाली पडला दादा. सॉरी 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 खाली पडला. तर हे असे आतमध्ये जाऊन बसतात. बघू आणखीन भेटत आहेत का. नाही इकडं तर हे वाळलेलं आहे. आणि गांडूळ खत आहे ना म्हणजे झाडांसाठी पण थंड असतं. आता होत आलेलं आहे बऱ्यापैकी. ह्याच्यात आपल्या गांडूळ दिसत आहेत की नाही माहीत नाही. आता हे आपण हळूहळू एक एक मोठं असं झाडांना टाकून घेणार आहे. सगळं चाळून झालं आहे. आणि पाणी जरी टाकलं ना मग त्या अलगत असं ह्या फरशीवरून घसरून बाहेर येतं. त्याच्यामुळं खाली 1-3 विटा ठेवलेल्या आहेत. तर हे सगळी मेहनत होते आजची. 2 कामं झालेले आहेत आपले. आता आपण ह्याला असं ठेवून घेणार आहे आणि परत एक 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 जे काय होतं हे असं, जेणेकरून गांडूळ पळून जाऊ नये म्हणून. असं साईडने टाकून घेऊ. चला मग आता तेवढं सेटअप करून घेऊ आपण. मागच्या वेळेस ज्यावेळेस गांडूळ आणले होते ना, इतके गांडूळ होते ना मोठे मोठे. ह्यावेळेस बहुतेक
बरेचसे आकुंचन पावलेत, नाहीतर मेले असतील. असं टाकू त्याला. ओके, हे बघा असं तयार केलं आहे. आता त्याच्यामध्ये हे जे वेस्टेज निघालं होतं ना पहिलं, ते टाकून घेऊ. आणि जे काही मोठ्या गुळाचे ढेपे दिसतील तर त्या अशा थोड्याशा बारीक करून घेऊ, जेणेकरून आपले मित्र जे आहेत, हे बघा मी म्हणलं ना, हे असे आतमध्ये जाऊन बसतात ते, आणि त्यांना खायला आनंद भेटतो आणि आपलं कामही झटापट पूर्ण करतात. बघा ना, 1 रुपया नाही देता, फक्त त्यांना खायला द्यायचं आहे, ते काम करतायत. आणि आपल्याला एवढे पैसे भेटून सुद्धा आपण कंटाळा करतो. काय यार रे, म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे ना आयुष्यामध्ये. हे बघा किती गांडूळ आहेत. हे पिल्लं आहेत बरं का, आणखीन हळूहळू होतीलच मोठे आता. चला जा मित्रांनो, आजाद व्हा. तर हे बघा अशा साईजचे गांडूळ होते ज्यावेळेस मी आणले होते त्यावेळेस. बघा कसा मोठा होता आहे, हळूहळू हळूहळू वाईट लागले. आता मी हातात धरला आहे ना, सॉरी. तर आता साईज वाढेलच त्यांची. आपण त्यांचा सेटअप पूर्ण व्यवस्थित केलेला आहे पुन्हा एकदा. हे बघा हळूहळू परत तो त्याच्या त्यांना टाकणार आहे. हे सगळे हँगिंग प्लांट्स वगैरे, नंतर तिथं ॲरोहेड आहे, सिंगोनियमच आहेत सगळे. यांना सगळ्यांना टाकून घेणार आहे. नारळ लावलेले आहेत. आता हे नारळ आहेत ना आपल्याला गावाकडे लावायचे यावर्षी पावसाळ्यामध्ये. एवढं गांडूळ खत भेटलेलं आहे आपल्याला एक छोट्याशा कॅरेटमधून. जवळजवळ हे 6-7 किलो तरी असेल. तर आता हे सगळं आपण सगळ्या झाडांना टाकून घेणार आणि सगळे साफसफाई करतो. आता मी झाडून घेतो. तर चला मित्रांनो, सगळं साफसफाई झालेली, सगळं झाडून झालं आहे. आणि आपलं जे शेण होतं आता ते भिजवायचं आहे. आणि हे जे काही गांडूळ खत आपलं निघलेलं आहे आता ते झाडांना टाकायचं आहे. तर आपण ते नंतर टाकूयात. आता हे शेण भिजवायला टाकू आणि मग झालं आपलं काम. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर गांडूळ पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला घरपोच गांडूळ मिळून जातील. तर थांबूयात आज आपण इथंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून पण सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि तोपर्यंत काळजी घ्या, मजा करत राहा आणि मजा घेत राहा आयुष्याची. धन्यवाद.